त्या गावातील प्रशासनेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले त्या विधानसभेचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री आणि वैशाख योजनेचं ज्यांनी पाणी खडे असणारे त्या तालुक्याला आणलं. आता थोडी सरकार मला भीती वाटायला लागल्या, कारण ज्याचा दुरान्वय संबंध नाही, कसलाही संबंध नाही, त्या गाड्या पुकारताना मी आज जरा ऐकल्या, परवा आलो होतो त्यावेळी ऐकल्या. त्यामुळे मी जनक म्हणत नाही, पण पाणी आणणारा खरा माणूस कोण तर ते घोरपडे सरकार. घोरपडे सरकार या ठिकाणी आत्ताच आलेले आणि विधान परिषदेमध्ये आम्ही दोघं मिळून एका सभागृहामध्ये आमदार म्हणून काम केलं विधान परिषदेवर. ते बापूंचे चिरंजीव रमेश भाऊ शेंडगे, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले गुरुजी स्वप्नील भैया, आमचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेनेचे नेते प्रदीप काका, या ठिकाणी उपस्थित असलेले तासगावचे माणिक काका, गावातली सगळी प्रमुख वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, कारण अजून 2 सभेंना जायचं आहे. या गावाला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असलेलं गाव आहे. मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरला की या गावाने दर्जेदार राजकारण केलं. देवानं ठरवलं लाईट पाडायची आपल्यावर. सुसंस्कृतपणाचा वारसा असणारं हे गाव, या गावामध्ये विचाराचं राजकारण केलं गेलं. तुम्ही विचार करा, घोरपडे सरकार 17 वर्ष झालं आज आमदार नाही. लखनप्पा कोण आहे? शिवाय बसा, हे पुढचे तुम्हाला भुईला बसवत नाही पाच. 17 वर्ष ते आमदार नाही, पण ह्या गावामध्ये प्रभावशाली नेतृत्व म्हणून आज जर पार्टी कुणाची मोठी असेल तर ती घोरपडे सरकारांची आहे. हे कशाचं होतं काय रमेश भाऊ? हे होतं काय की माणसं विचाराचं राजकारण करतात आणि या कलियुगामध्ये जे काय आम्हाला बाहेर पाहायला मिळतं, चौलीला इकडं पावलीला तिकडं, तो धंदा या गावामध्ये फार 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 कमी आहे. याचा अर्थ आपल्या तालुक्यामध्ये असं नाही, बाहेर सगळं मी देशाची राज्याची स्थिती बघून सांगतो तुम्हाला. कलियुग आहे. मी आता एका वस्तीवर गेलो होतो. सरकारने त्यांच्या संस्थेची मीटिंग घेतली. 2 मिनिटं एका वस्तीवरून जाऊन आलो. एका ठिकाणी पुन्हा चहाला थांबलो. मी माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्षापूर्वी लखनप्पा बरोबर आहे का, ते लक्ष्मीचं खोर म्हणून तिथं पाणी येत नाही सरकार, कारण म्हैसाळच्या पेक्षा ते उंचावर ठिकाण आहे. मी हायवडेला बोलवून घेतलं आणि म्हणलं बाबा पाणी द्यायचं आहे. जवळजवळ 100-125 एकर रान त्या ठिकाणचं भिजायचं राहतंय. लोकांना पिढ्या पिढ्या त्या ठिकाणी आता आपल्याला पाणी देता आलं तर माणसं आपल्याला काहीतरी दुवा देतील. त्या मोठ्या तळाव्यामधली बाजू आपण लखनप्पा समजून घेतली. राहुल तुम्ही होता मला वाटतं, माळी कुठं आहेत? राहुल माळी, हा गेलो होतो आपण. हा, पाण्याच्या संदर्भात मला आपल्याला सांगायचं आहे की आपला काम करणारा माणूस कोण, कुणी काम केलं, कोण करतंय. आता काही वेळा थोडेसे आमच्यातले मनातले दुरावे झाले, मतभेद झाले, मनभेद झालेले होते. घोरपडे सरकारांचे आणि माझ्यात थोडासा दुरावा निर्माण झाला होता. माझे कान फुकले, त्याला कोणी काहीतरी सांगितलं. पण आम्ही विचार केला, दोघांच्या अस्तित्वापेक्षा, दोघांच्या मीपणापेक्षा आपणालाच जनतेचं हित महत्वाचं आहे. सरकारने मला एक निरोप पाठवून दिला,
तुम्ही सरकार या ठिकाणी ही निवडणूक करा. मी विधानसभेला तासगाव तालुक्यातून जेवढी आपली शक्ती आहे ती सगळी पणाला तुमच्याबरोबर येतो. सरकारने सांगितलं 1-2 दिवस द्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली, प्रकृती या सगळ्या बाबी, आणि मग थोडस नाही म्हणलं तर सरकारांचं स्पष्ट बोलणं, बरोबर आहे का, हा विषय असतो. त्यांनी सांगितलं मला निवडणूक करायची नाही, तुम्ही करा. ती कशासाठी करा तर आपल्या विकासाच्या आड येणारी काही माणसं या तालुक्याची सत्ता त्यांच्याकडे आहे. तुम्ही 2009 साली तासगाव आणि कवठे मंकाळ विधानसभा मतदारसंघ झाला. आमच्याकडे 35 वर्ष ते आमदार आहेत. तुमच्या आधी हे 10 ते 5 आणि आमचे 20 म्हणजे 35 वर्ष आमच्याकडे ते आमदार आहेत. भया बरोबर का? 35 वर्षामध्ये त्यांनी काय केलं? 35 वर्षामध्ये आमदार होताना त्यांनी भाषणं केली. भाषणं काय केली की दिनकरबाबांच्या जनावराचा गोटा आहे असलं माझं राहायचं घर नाही. पुन्हा काय भाषणं केली की काँग्रेस पक्षातनं दिनकरबाबा बाहेर आले, सगळी पदं काँग्रेस पक्षानं दिली, त्यांना आता गावातलं कोतवाल करायचं तेवढं पद राहिलं होतं. आता दिनकरबाबांच्या वयात, त्यांच्या वयात मुलाच्या वयाचं अंतर होतं. पण भाषण लोकांना बरं वाटलं. आता ह्यांनी काँग्रेसमधनं बाहेर आले, सोनिया गांधींच्या वर्णभेदावर पक्ष काढला, पक्ष काढून पुन्हा हे निवडणूक लढले. निवडणूक लढल्यानंतर मला वाटतं रमेश भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आणि त्यांचे काहीतरी 67-68 असे काहीतरी होते, 69. रमेश भाऊचा आमचा अभ्यास तसा खरंच चांगला आहे, सिन्सिअर माणूस आहे. आणि पुन्हा एकत्र आले, माणसांना भाषण ऐकली, काळजाला हात घातला. ते आमदार झाले, आमदारांचे मंत्री झाले, ग्रामविकास मंत्री झाले, पुन्हा होम मिनिस्टर म्हणजे गृह खात्याचे मंत्री झाले, पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. आता हे 15 वर्ष मंत्री होते, 12 वर्ष गृहमंत्री होते, त्याच्याबरोबर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी होती. आता सरकार यातली बरीचशी जुनी मंडळी आहे. रमेश भाऊ, बाळासाहेब देसाईंचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ते गृहमंत्री होते काही वर्ष. तुम्हाला माहिती आहे पाटण मधनं ते त्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते, येत होते. बाळासाहेब देसाई त्यांना राज्यभर ओळखायचे, देशभर ओळखायचे. त्यांचं नाव होतं दौलतराव देसाई. सरकार बरोबर का? त्यांनी आपल्या मतदारसंघामधल्या गरीब मुलांना, हजारो मुलांना पोलीस भरती केलं गृहमंत्री झाल्यावर. आणि भरती कशी केली माहितीये का? कोणाची छाती भरली नाही तर त्या पोलीस महासंचालकाला म्हणजे राज्याच्या प्रमुखाला फोन करायचे, तुझ्यासारखा भले रट्ट गले रट्ट पगार मिळाला ना, त्याच वजन वाढेल, त्याची छाती भरेल, वजन कमी आहे घ्या, छाती भरलेली नाही घ्या. अगदी गरीब कुटुंब आहे अशी सुद्धा अपवाद त्यांनी काही पोलीस केले. थोडीफार उंची कमी आहे, काठी खाली ढकल म्हणले, जरा 2 डांब असते तर ती काठी असते. म्हणजे इतकं ज्या मतदारसंघानं मला इथं पाठवलं त्या मतदारसंघातल्या जनतेची, मुलांच्या भविष्याची काळजी घेणारे मंत्री. आता आपले मंत्री कसे होते, कोणाकोणाला पोलीस भरती केलं, जरा हात वर करा. केलंय का? काय बोलू ना तुम्ही, काय बोलू झालंय, काय घाबरताय काय? मग मला सांगा, अर्धा मार्क कमी आहे, 1 मार्क कमी आहे. अहो इथल्या ग्रामीण भागातल्या शिक्षणाचं आणि भूषण होत, शहरी भागातल्या विभागातलं आणि ग्रामीण भागातल्या विभागाचं दर्शन आपल्या शिक्षणामध्ये काही फरक आहे का? नाही, फरक निश्चित आहे. आपली मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत चुकते, आपल्या मुलांना घरातलं काम असतंय थोडंफार, तिकडे जा ते मोटर बंद करून ये, काय धारा एका दिवशी कुठे गेलाय, दारा काढा, वैरण काढी बघा, काही नाही म्हणलं तरी थोडी प्रपंचाची जबाबदारी
त्या मुलांच्याकडे असते, त्यातनं त्यांनी कॉम्पिटिशनला मार्क कसे पडतील. एकाही मुलाला यांनी भरती केलं नाही. 12 वर्ष गृहमंत्री होते. स्वतःची प्रतिमा, स्वतःची इमेज, मराठी भाषेत त्याला फार सुंदर शब्द आहे, छबी स्वतःची. फक्त टीव्ही चॅनल, प्रिंट मीडिया, इथं रोज बातमी लागली पाहिजे, भाषणं करायची. मतदारसंघामध्ये तुम्ही मला सांगा, म्हैसाळ योजनेच्या बाबतीत त्या माणसाचं काय योगदान आहे एवढं मला सांगा. काम सरकार निघाले माझ्या. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या समोर अनाऊन्स करत जाती गाडी, तुमच्या समोर अनाऊन्स करत जाती. म्हैसाळ टेंबू योजनेचे जनक. किती खोट आहे, किती खोटं बोलायचं माणसाने. अरे आपली चेष्टा आहे, आपल्या जीवनाशी खेळत आहे. त्यांना आमदार व्हायचा आहे, त्यासाठी आपला मतदारसंघ जन्माला आलेला नाही. मतदारसंघातली माणसं त्यासाठी जन्माला आलेली नाही. कुणाच्या तरी घरात आमदारकी राखावी आणि कुणाला तरी खासदार करायला आपला जन्म आहे काय? आपला जन्म आपल्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, त्यांचा प्रपंच मोठा करण्यासाठी आपला जन्म आहे काय? ह्या सगळ्या भूमिका तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. तुमच्या गावात बोर्ड लागले होते का? हो पाटील साहेब, मध्ये एक MIDC मंजूर झाली 2 महिन्यापूर्वी. बोर्ड लागले प्रत्येक गावात, तुमच्याही गावात लागले असतील. बोर्ड लावले होते. हजारो युवकांच्या, बेरोजगार युवकांच्या हाताला काम. MIDC मंजूर. तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे? तुम्ही जरा विचार करा. भाषण आम्ही एवढ्यासाठी करतोय, आमची पोटतिडी एवढ्यासाठी आहे की ते तुमच्या जीवनाशी खेळायला लागले. संजय पाटील आमदार झाला काय, नाही झाला काय, घोरपडे सरकारांचं राजकारण त्यांनी करायचे करून तुमच्यापर्यंत पाणी आणलं. मला जे करता आलं, टेंबूचं पाणी आणलंय, त्याच्या दृष्टिकोनातून जे करणं शक्य आहे ते करतोय. पण हे तुमच्या भविष्याची चिंता म्हणून आम्ही दोघांनी विचार केला आणि हा निर्णय घेतला. बोर्ड काय होता? हजारो बेरोजगार लोकांच्या हाताला काम. MIDC मंजूर. रोहित दादांचं अभिनंदन. तुमच्या इथं गुलाल बदलून घेतला नाही, आमच्या इथं तासगावला 2-3 JCB बोलवले, त्या सांगली नाक्यामध्ये गुलाल बदलून घेतला. तुम्हाला माहिती आहे ते प्रकरण काय? तुमच्या माहितीसाठी अर्ध्या मिनिटात सांगतो. 92 एकराचा एक गायरानचा, त्या ठिकाणचा योगेवाडीचं गायरान होतं. त्रिगोण कुलकर्णी नावाचे RDC पूर्वी आरामांच्याकडे ते OSD होते. त्यांची बदली विदर्भात झाली होती. माणसाला मतदारसंघ माहिती आहे, तो काम करणारा माणूस आहे म्हणून मी देवेंद्र फडणवीसांच्याकडे जाऊन त्यांची इथं RDC म्हणून नेमणूक करून घेतली होती, पत्र देऊन. त्यांच्या माध्यमातून मी ती MIDC ला जागा वर्ग केली. आता 35 वर्ष झाले. मुलाला काहीतरी तुमच्या पुढे खेळणं टाकायला पाहिजे, तुम्हाला फसवायला काहीतरी साधन पाहिजे. त्यांनी साधन काय वापरलं? MIDC मंजूर. 92 एकराच्या MIDC मध्ये रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्था, त्याला इंग्लिश मध्ये आपण ATP म्हणतो, ती सांडपाण्याची व्यवस्था सोडून 50-52 एकराची प्लॉट पडतोय. एक मध्यम प्रकल्प त्यामध्ये उभा होऊ शकतो. तुम्हाला जॉली बोर्ड माहिती आहे ना? देशिंगच्या माळावर आहे, तो जाताना रोडला लागतोय. 110 एकरामध्ये 50-52 माणसं काम करतायत. आता ह्या 50-55 एकरमध्ये कितीतरी 50,000 तरुण. आता हे का केलं? कारण ही निवडणूक 4 महिन्यावर आहे, 3 महिन्यावर आहे. मुलांना भूलभुलैया केला पाहिजे म्हणून MIDC मध्ये. आणि किती मुलांना का? त्याला 10,000 रुपयाची तरतूद आहे. मी तर 10 लाख मला वाटलं होतं, पण स्वप्नील भाईने त्याला दुरुस्ती केली आणि सांगितलं की 10,000 रुपयाची तरतूद आहे. किती मुलांच्या जीवनाशी, भविष्याशी तुम्ही खेळता का? तर तुम्हाला आमदार व्हायचं आहे. अरे आमदाराचे प्रश्न काय? म्हैसाळचं पाणी येतंय, मधला एवढा मागचा दुष्काळ एवढा भयानक होता, कधी आला का तुमचं पाणी काय अवस्था आहे? जनावरांना पाणी आहे का? शेतीच्या पिकं वाढून चालले, कोयनेतनं खाली पाणी सोडणार. ज्या बाळासाहेब देसाईंचं मी नाव घेतलं, एवढ्या मोठ्या माणसाच्या नातवात बरोबर भांडण काय झाली?
की कोयना धरण काही तुमच्या सातबाऱ्यावर नोंदलेलं नाही. 14 दिवस आपली कृष्णा नदी कोरडी पडली. जागृत झाली. आसपासच्या सगळ्या गावांचा शहरांचा पाणी पुरवठा त्याचा बंद झाला होता. काय अवस्था. भांडण करायचं नाही, वाद घालायचं नाही, तुमच्या प्रश्नासाठी लढायचं नाही. कारण कोणतरी माझं शत्रू होतंय म्हणून मी बोलचेपण धरून घ्यायचं. तो स्वभाव आमचा नाही, ती प्रवृत्ती आमची नाही. ज्या माणसाने आपल्याला मतं दिली, ज्या माणसाने आपल्याला खासदार केलं, आमदार केलं, त्या माणसांसाठी लढणं, त्याच्यासाठी प्रामाणिकपणाने काम करणं ही भूमिका आमची असते. काय आला कधी तू आला तुम्हाला फक्त एकदा बातम्या दिसल्या टीव्ही चॅनलवर. काय दिसल्या? 29 गावाला ह्या टेंबू योजनेचं पाणी आणलं आम्ही. योजना कशी पूर्ण झाली? योजना नितीन गडकरी त्या खात्याचा कारभार साध्वी उमा भारतींच्या कडनं तो कारभार ज्यावेळी निघाला, जल संसाधन असं त्याला म्हणतात, म्हणजे आपल्या मराठी महाराष्ट्र राज्यातलं इरिगेशन खातं, ते ज्यावेळी गडकरी साहेबांच्याकडे आलं त्यावेळी विदर्भातल्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे आणि जिथं आत्महत्या होत आहे अशा जिल्ह्यांसाठी ती बळीराजा जलसंजीवनी नावाची योजना आणली. आता मी कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो. 4-5 वर्ष त्यावर काम करत होतो. मला देवेंद्र फडणवीसांनी ती संधी दिली होती. मी ते पैसे ही स्कीम आपली त्या पर्सेंटेज मध्ये जे निकष होते त्यात बसत नव्हती. थोडस त्यामध्ये डोकं लावून अधिकाऱ्यांना धरून मी त्याचा उपाध्यक्ष होतो. त्यावेळेला ती योजना बळीराजा जलसंजीवनी मध्ये बसवली. 1205 कोटी रुपये आणले आणि मग हे सगळे 29 गावाला आपल्याला टेंबूचं पाणी आलं. बाबा या इतर 5 वर्षे 9 ते 14 होते, ते उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. बानुरगडच्या बोगद्यामध्ये टेंबूचा जो बोगदा होता बानुरगडचा, ते काम 5 वर्षामध्ये एक ब्लास्टिंग घातलं होतं. एक ब्लास्टिंग. काळे नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला बोलवलं, काम करायला तयार नाही, माझं पेमेंट बाकी आहे, पेमेंट बाकी आहे म्हणून तो काम करत नव्हता. काम करत नव्हता म्हणून पुढे पाणी येत नव्हतं. थोड्याशा भाषा दमाच्या वापरल्या, चौकशा लावी, लोकांचं नुकसान व्हायला लागले, नाही झालं तर काम दुसऱ्याला करायला लावी, तुझं बिल निघणार नाही, अशा अनेक बाबी करून 2-3 महिने आपण त्यावर प्रयत्न केला. आणि खाजगी दुसऱ्यांची वाहनं लावून, डंपर असतील, जीसीबी असतील, पॉकलॅट असतील, ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर असतील, सगळं करून तो बोगदा आपण पूर्ण केला. आणि मग त्या दुधेबावीच्या ओढ्यातनं नागसपासून आपण दुधेबावीला तळ्यामध्ये पाणी सोडलं. किती वर्षापूर्वी? 2018 साली. आणि हे 4 महिन्यापूर्वी उपोषणाला बसले रमेश भाऊ. 11-11:15 वाजता सावळज मध्ये कुणाच्या तर घरात जरा अर्धा पाऊण किलो खाल्लं आणि 6-6:15 त्या कुडूप कोंबडीगर कुणाच्या तर मांडीवर मान टाकून झोपला, चक्कर यायला लागल्या म्हणून. 7 तासात माणसाला काय होते? म्हणजे हे फक्त शो करायचा. उपोषण केलं, तब्येत बिघडली. किती प्रामाणिकपणाचं उपोषण आहे. 7 तासात. अरे आम्ही 9-9 दिवस उपोषण केली. घोरपडे सरकार त्यावेळी राज्यमंत्री होते, ते स्वतः गव्हर्नमेंटने त्यांना पाठवलं. आणि कायदा सुव्यवस्था बिघडेल एवढं भयानक सगळं वातावरण चिघळलंय, त्यावेळी घोरपडे सरकारांना शासनाच्या वतीनं राज्यमंत्री असताना पाठवलं. आणि मग ते प्रश्न सुटले 9 दिवस. आणि तुम्ही 7 तासात हा सगळा पोरखेळ चाललाय. अशा माणसावर तुम्हाला आमदार करायचा आहे का? आम्ही तुमच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी काम करणारी माणसं, तुमच्याशी इमान राखून काम करणारी माणसं. पाणी आणतंय कोण, किती वेळा सोडतंय, पंप किती चाललाय, काय केलं पाहिजे, कोणाचे कुठला भाग राहिलाय, एवढं सगळं करणाऱ्या माणसाला द्यायचा का तुमच्या पुढे नुसता शो करणाऱ्या माणसाला द्यायचा? हे आता तुम्ही ठरवायचं आहे.
माझी इच्छा आहे की ह्या गावामध्ये किमान 800-900 मताचं लीड कुच्ची गावातनं तुम्ही सगळ्या मंडळींनी दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे तर दूध ते दूध आणि पाणी ते पाणी म्हणणारी माणसं तुम्ही आहात. तुम्ही न्याय देणारी माणसं आहात आणि तुमच्याकडं तो न्याय मागतोय. काय आहे की ह्या सगळ्या पोरखेडा अतिशय बोगसगिरीनं फसवाफसवीनं हा आता घोरपडे सरकारनं वाईट वाटेल पण सरकार हे आपला पिंड नाही. काय केलं कवा तर उपमुख्यमंत्री गृहमंत्री जाताना काच खाली घेतली कोणतरी दिसलं गाडीतनं नमस्कार केला. त्या माणसाला वाटतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मला नमस्कार केला. कवा तर महिन्याभरानं कुठतर राहत कोणतर बघायचं गाडी थांबवली म्हणायचं जरा चला तंबाखू द्या म्हणायचं चला तंबाखू मागून खायची. त्याला येऊन चौकातच सांगायचं आईला आम्हाला तंबाखू माझ्याकडनं मागून खाल्ली. आई शपथ खराय का खोटा आहे सांगा. जरा विचार करा तुम्ही काय म्हणजे किती हे असलं राजकारण आपल्याला विकासाला पुढे नेतं का. कोणाची तर तंबाखू मागून खाल्ली कोणाला तर नुसता नमस्कार केला तर राजकारण होतं. विकासाची गती होती विकास होतो. तुम्ही जरा विचार केला पाहिजे. हा आता माझ्यावर काय आक्षेप घेत आहेत की संजय पाटील गुंडगिरी करतोय. आता तुमच्या ह्या इथनं जाणारा रत्नागिरी नागपूर हायवे आहे. सोलापूर जिल्ह्यापासून ते पार अगदी कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत एका शेतकऱ्यानं सांगितलं की संजय पाटलानं हा रोड होणार म्हणून आमची जमीन कमी किमतीनं खरेदी केली आणि जास्त किमतीनं सरकारकडनं पैसे घेतले असं एका माणसानं सांगितलं ना तर उद्या राजीनामा देतो आम्ही सगळे भरलेला अर्ज मागं म्हणून पाठिंबा करणार. आणि गुंडगिरी करणारी माणसं लोकांचं शोषण करतात. ज्या कॉन्ट्रॅक्टरनं हे दिलीप बिल्डकॉन आहे ना त्याला बोलवून विचारा 10 नवे पैशात जर आम्ही निंदा असू ना 10 नवे पैसे तरी सुद्धा आम्ही आमच्या राजकीय जीवनातनं माघार घेईल. आणि एवढी स्वच्छ राहणारी माणसं आहे. आम्ही काय स्वतःला धर्मात्मा पुण्यात्मा युगपुरुष आणि राष्ट्रपुरुष समजत नाही पण आम्हाला पाप आणि पुण्याचं भय आहे. जे आपलं आहे तो धंदा करून आम्ही मिळवतो. या असल्या भानगडी कुणाचं जमिनी घे कुणाला काय कर कुठे व्याजबट्ट्याचे धंदे आहेत कुठे काय कर असल्या धंद्यात पडलेलं नाही कारण आम्हाला पापाचं भय आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करा. उद्याच्या 20 तारखेला मतदान आहे. उगाच आपण इकडं आहे म्हणून ती तिकडं आहे तिकडच्या आहे म्हणून इकडं आहे असं न विचार करता या गावानं थोडासा आपला सगळ्या गोष्टींचा विचार करा. कोण खरं कोण खोटं कोण काम करते कुणी आणलं. आता सरकार आपलं एक चुकलंय तुमचं बी चुकलं माझं तर निश्चित चुकलंय. काय चुकलंय आपण ती बोर्ड लावायला पाहिजे नारळ फोडायला जायला लागतंय. हे सगळं राजकारणातलं बाजारीकरण झालंय ना नौटंकी पण ते जमलं नाही. त्यामुळे माणसाला बी वाटतं यायला काम कोणी केलंय. आपल्यावर बी प्रश्नचिन्ह राबतोय आपण. त्या अवतारा झोपलेल्या बैलासारखी आपली अवस्था झाली तरी माणसाला प्रश्नचिन्ह काय येतोय तर आपण ते केलं नाही. तुमच्या पुढे आलो नाही नारळ वगैरे येत नाही ते आमचं कर्तव्य आहे. ती उपकाराची जाणीव नाही करून देत आम्ही तुम्हाला. त्या तुम्ही दिलेलं पद त्या कामासाठी आहे. ती सेवा करणं आमची भूमिका आहे. या भावनेनं शुद्ध भावनेनं आम्ही काम करतोय. कुठं फ्लेक्स लाव कुठं अमकं लाव कुठं जाहिरात दे कुठं नारळ फोडायला जा मग कुणाचं जेवण करायला सांग. आता काय सांगाय तुमच्या गावात जरा माणसं त्या नादात लय नाहीत नाहीतर त्याच्या चुलत्याकडं काय सांगायचं तुम्हाला. कोण पायी लावालाय कोण पाण्याला तांब्या भरून आणायलाय कोणतरी त्या शेंडोळ मधनं पंढरपूर वरून ते कुठलं तरी डुकराचं मटण येते रोज किलो 1.5 किलो 2 किलो मटण घेऊन जाते. अरे काय धंदा काय वागतोय काय गडी पायातली चप्पल दिसत नाही एवढं फुगलंय. आता फुकटचं खाल्ल्यावर काय ते जेवढा बाय काय तुमचा बनात तुमच्या रोज मोकळं खायला असतोय बघा. काय धंदा
अरे काय माणसाने राहावं, आपण कुठल्या पदावर आहे, आपण कसं वागतोय, आपण कसं वाढलं पाहिजे, जरा हा सगळा पोरखेळ बंद करूया. आपलं काम करणारे, आपणाला चांगलं समजावणारे, आपल्याशी इमान्या इतबारी आपली सेवा करणारी माणसं कोणी ओळखा. एवढंच तुम्हाला विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबा. मोठ्या मताधिक्यानं तुमच्या गावामधून सरकार आपल्या बरोबर आहेत. या तालुक्यातून चांगलं मताधिक्य मिळणार आहे, पण कुची गावचा मोठा वाटा असला पाहिजे. आता राहतोय तो एक प्रश्न सांगतो आणि जातो. पुढच्या सभेला सरकार मान्य बोलून येतील. आपल्याला काय झालंय, 1 मत आणि 2 आमदार असं राज्यात कुठं आहे का? हाय का सांगा तुम्ही? 1 मत 2 आमदार. बघा, ज्या दिवशी घोरपडे सरकारनं आम्ही अजितदादांना भेटायला गेलो, रमेश भाऊ माणूस किती दिलदार आहे बघा. त्यांनी सांगितलं, अजितराव तुम्ही मी एकत्र काम केलंय, ते कॅबिनेट मंत्री होते, सरकार राज्यमंत्री होते, तुमचा स्वभाव मला माहिती आहे, ही शीट आपण दोघं तुम्ही एकत्र झाला तर निघती. काम चांगलं करायसाठी 15 वर्षाचा बॅकलॉग आहे, या मतदारसंघ मागे पडला, तेव्हा हा बॅकलॉग भरून काढायचा असेल, दोघं एकत्र येऊन करा, तुम्हाला मी विधान परिषदेवर आमदार करतो. आणि ही 4 भिंतीच्या सांगितलं नाही, 15-20 हजार लोकांच्या सभेत तासगावमध्ये मी सांगितलं की तुम्ही सरकार कवटेमंकाळानंतर मताधिक्य द्या, तुम्हाला विधान परिषदेवर हा अजित पवार आमदार करतो म्हणून या सगळ्या लोकांना शब्द देतो. आता राजकारणामधला वचनिक माणूस कोण, तर तो अजितदादा आहे. त्यांनी शब्द दिलाय, निश्चितपणाने घडणार आहे. तेव्हा तुम्ही डबल इंजिनची ताकद लावून आम्ही या मतदारसंघाची सेवा करणार आहे. बघा, तुम्ही 2 वेळा खासदार केलं, कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष राहिलो, MLC होतो 5-5.5 वर्ष. आमची हौस भागल्या. ती जी म्हणतात ना, एकदा फज्जाला पाय लावायचा असतो, ते लावलाय आम्ही. फक्त आता इमानदारीने सेवा करायची, तीही तुम्हाला सांगतो. पुढे मारुतीचं मंदिर आहे. तुमची सेवा करण्याला जो आनंद मिळतो ना, जी पुण्याई मिळते ना, त्याची भुकेलेली माणसं आहे आम्ही. दुसरं काही नाही आमचं. कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं कमिशन खाणं नाही, कुणाच्या दलाला खाणं नाही. आता मधल्या काळामध्ये सरकार या तालुक्यामध्ये काही अशी जरा काही माणसं पैदास झाल्या, ह्या फांदीवरनं उठायचं त्या फांदीवर जायचं, त्या फांदीवरनं उठायचं ह्या झाडावर जायचं. ही एवढी 23 तारीख झाली की जरा गंमत करणाऱ्या माणसांची जरा एकदा गंमत करूया आपण. आपली गंमत करते, आमची धार काढून गेले, तशी सुटणूक मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ह्या तालुक्याला घाणेरड वळण लागायला लागले. शेंडगे बापू सारखे आमदार होते, मंत्री झाले, घोरपडे सरकारांचा त्यांचा संघर्ष झाला, पण कधी भाषणात कुणाला तरी वाईट म्हणावं, कुणाला काहीतरी बोलावं, ती राजकारणातली ती एकमेकाची बाजू मांडण्याची भूमिका होती. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की असली घाणेरडी प्रवृत्ती या तालुक्यातून बाजूला ठेवली पाहिजे. ही भूमिका सुद्धा निश्चितपणाने करू. एवढंच तुम्हाला सांगतो की हा सगळ्या गोष्टींचा विचार करून या गावाला चांगला न्याय द्यावा. सरकारनं आणलेल्या योजना तुम्हाला माहिती आहे. योजना काय आहे? लाडकी बहीण. मला सांगा, खरंच त्या महिलांचा, आपल्या भगिनींचा आत्मसन्मान झाला का नाही? 7,500 मिळाला की 7,500 एकीला 2-3 असतील तर किती? 2 सुना 1 बहीण किती? आणि त्याच्या पुढे जाऊन आता आणि ते पुन्हा 2100 रुपये करायचं घेतलंय. आता सरकार, तुम्हीच मला दाखवली मगाशी बातमी, सरकार त्याविषयी बोलतील. देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली, सरकार त्याविषयी बोलतील. आपला उतारा कोरा होणार आहे, ते सगळं टीव्हीच्या चॅनल मध्ये सांगितलेलं आहे. कुणाचं कितीही कर्ज असलं तरी ते सरकार थोडं विश्लेषण करतील. 3, 5, 7.5 HP पर्यंतची सगळी बिलं माफ झाली का नाही? मला सांगा, कुणाचं 40,000 असेल, कुणाचं 50,000 असेल, कुणाचं 70,000 असेल, बिलं माफ झाली. परवा कुटकुळीला गेलो होतो सरकार त्या दिवशी सभेला. एक बहादर उठला,
माझं म्हणला 1,23,000 रुपये माफ झाले. पैसेच भरले नव्हतं म्हणला 8-9 वर्षात. 1,23,000 वीज बिल माफ झालं. ऍव्हरेज काढलं तर 50-60 हजाराचे ऍव्हरेज होते. कुणाचं तात्या किती आहे? म्हणजे मला सांगायचं आहे, असू द्या बघा, वीज बिल थकलेलं माफ झालं, 0-0 आलं. पुढची 5 वर्ष आपल्याला वीज बिल येणार नाही. पाणी चांगलं लक्ष देणं, वेळच्या वेळेला आणणं, तुम्हाला ते व्यवस्थित देणं, ह्या सगळ्या भूमिका आम्ही निश्चितपणानं पार पाडू. रस्ते, समाज मंदिर, बाकीचे फंड हे आमदाराला करता येतात, कारण राज्यातनं पैसा येतो, केंद्र राज्याला देतं. तेव्हा अशा सगळ्या भूमिका आपण समजून घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून युती सरकारच्या माध्यमातून अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीकडनं आपण उभा राहिलोय. तेव्हा तुमची शक्ती, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा करा, एवढी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र.